प्रत्येक एकादशीला हा उत्सव करतात, पण आजच्या दिवसाचा विशेष महिमा आहे. कारण प्रत्येक एकादशी तर पवित्र आहेच, हरिदिनी आहे, पण अधिक महिन्यामध्ये सगळ्याच गोष्टी अधिक असतात. अधिकस्य अधिकम फलम हा शास्त्राचा न्याय असल्यामुळं प्रत्येक एकादशीला तर उत्सव होतोच, पण या एकादशीला एक प्रवचन केलं तरी ते 2 प्रवचन केल्यासारखं आहे की नाही. एकादशी म्हणजे कुठलीही अधिक महिन्यातली जी साधना आहे, ती साधना कुठलीही साधना केली की ते डबल केल्यासारखं होते. कुठलीही क्रिया करा त्याचं फळ अधिक भेटते, म्हणून त्याला अधिक मास म्हणतात. त्याला 4 नाव आहेत प्रामुख्यानं. याचं खरं नाव आहे, मूळ नाव आहे, याला मलमास म्हणतात. आता हे काय आपल्याला विस्तार करायचा नाही, तेवढा वेळही आपल्याकडे नाही, परंतु मोठ्यांनी ही परंपरा घालून दिलेली की जर दिनविशेष असेल तर कीर्तनात त्याचं प्रतिपादन झालं पाहिजे. म्हणून त्या अनुषंगाने मी बोलतो. या महिन्यातली याला खरं नाव आहे मलमास, कारण प्रत्येक महिन्यामध्ये त्या 30 तिथी असतात, त्याच्यातली काही तिथी कटते आणि ती घटलेली जी तिथी असते या सर्वांचं 3 वर्षामध्ये मोठा विस्तार आहे. ते कसा काय प्रकार आहे काय नाही, तो भौगोलिक प्रकार मोठा गोड आहे, तो आपल्याला आता सध्या पाहायला वेळ नाही. अधिक महात्म्य त्याच्यामध्ये विस्तार आलेला आहे. आणि मग त्या कटलेल्या तिथीनिमित्तानं हा 1 महिना आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं 3 वर्षात एकदा येतो आणि याचा कोणी स्वीकार करीना, कारण घटलेल्या तिथीतून तयार झालेला हा महिना आहे. मला सांगा, पंचपक्वान्नाचं जरी जेवण असेल, व कल्पना करा आज एकादशी लय मनात आणू नका पण उद्याचा दिवस समजा पंचपक्वान्नाचं जेवण आहे आणि एखाद्या माणसाला फार भूक लागलेली आहे आणि पंक्ती सगळ्या समाप्त झालेल्या आहेत आणि त्यानं सांगितलं मला जेवायचंय आणि त्याला घरात नेलं, भूकही लागलेली आहे, सगळं बघितलं तर स्वयंपाक काही नव्हता, पण त्यानं सांगितलं तुला सगळे पक्वान वाढतो म्हणजे बस. म्हणजे स्वयंपाक संपल्यानं कसं काय वाढता. सगळेजण जेवून गेल्यानंतर जे खरकट आहे ते असं ताट झटकलेलं होतं आणि ते एका बॅगीमध्ये म्हणा किंवा एखाद्या डब्यामध्ये म्हणा ते सगळं खरकट साठवलेलं होतं. तर मग मला सांगा, कितीही भूक लागलेली व्यक्ती असेल तर त्या खरकट्यात पंचपक्वानच पडलेले, खाईन का कोणी माणूस. तसं हा अधिक महिना म्हणजे प्रत्येक महिन्यातल्या घटलेल्या ज्या तिथ्या आहेत त्याचा त्याग झालेला आहे, अशा तिथ्या एकत्रित करून झालेला महिना आहे. म्हणून याचा कोणी स्वीकार करत नव्हतं, त्याला काहीच किंमत देत नव्हतं. आणि खरंच आहे, या महिन्यामध्ये एकही शुभ कार्य चालत नाही महाराज. जसं उष्ट जेवण शास्त्रानं निषिद्ध सांगितले, गीतेमध्येच तो विषय आलेला आहे. यात यामंगत रसम पुती पर्युषितम चयत उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामसप्रियम. देवाला नैवेद्य दाखवायचं जरी पवित्र अन्न केलेलं असेल, पण एखाद्यानं जर उष्ट केलं तर ते खाल्लं तर तामस दोष लागतो, तामस आणण्यासारखं होतं. तसं प्रत्येक महिन्यातल्या उष्ट्या तिथ्या, उरलेल्या तिथ्या, घटलेल्या तिथ्या आणि त्या सर्व एकत्रित करून हा महिना तयार झालेला असल्यामुळं ह्याला मलमास म्हणतात. मल म्हणजे घाम, म्हणून याचा कोणी स्वीकार करत नव्हतं. आणि शास्त्रानुसार या महिन्यामध्ये कुठलंच शुभ कार्य करायला चालत नाही. या महिन्यामध्ये विवाह करायला चालत नाही. विवाह कार्य शुभ कार्य आहे घरातलं, पण या महिन्यात अजिबात, जरी सोयरी जमिली तर पुढच्या महिन्यात कार्य काढायचे. आता या महिन्यात चालत नाही. अधिक महिन्यात लग्न कार्य चालत नाही. अधिक महिन्यात वास्तुशांती करायला चालत नाही. तिथीच नाहीये, कारण मलमास आहे, उरलेल्या तिथीतून निर्माण झालेला महिना आहे. वास्तुशांतीला मुहूर्त नाही, ग्रहप्रवेशाला मुहूर्त नाही. वास्तुशांती तर सोडा, पण एखादं घर बांधायचं असेल तर त्याला खंडन जे आपण करताना पूजा करतो कुदळ मारून, ती सुद्धा या महिन्यात त्याला मुहूर्त नाही. एखाद्या लेकराचं जावळं काढायचे असतील त्यालाही या महिन्यात मुहूर्त नाही. एखाद्याचं मौंजीबंधन ब्राह्मणाचं करायचं असेल त्यालाही या महिन्यात मुहूर्त नाही. म्हणजे जगातले जेवढे काही शुभ कार्य आहेत हे शुभ कार्याला हा निषिद्ध महिना सांगितलाय. मग तुम्ही म्हणता महाराज तुम्ही सगळ्यापेक्षा वेगळं सांगता म्हणले, कारण या महिन्यातच परमार्थ करा असं सगळे महाराज सांगायले, तुम्ही वेगळंच सांगायले. तर पुढे ऐका, अर्धा भाग झाला हा. आणि म्हणून हा महिना त्या ठिकाणी अतिशय, कारण प्रत्येक महिन्याची एक अधिष्ठात्री देवता. तुम्ही म्हणताल महिना कुठं बोलत असतो का, तर प्रत्येक महिन्याला एक अधिष्ठात्री दैवत आहे. आता सगळं सांगत बसत नाही. मार्गशीर्ष महिन्यात अधिष्ठात्री दैवत स्वतः भगवान श्रीकृष्ण आहे. मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः दूतम चलयतामस्मि तेजस तेजस्वी नामहम. हे सगळं लिखाण आहे. गीतेमध्ये आता विषय आलेला आहे की मार्गशीर्ष महिना ही भगवान विष्णूची, कृष्णाची उपाधी आहे. तसं त्यांनी विचार केला की आता हे आपल्याचा स्वीकार तर कोणी करत नाही, मग काय करावं. त्यावेळेला हा जो मास आहे हा सगळा भगवान विष्णूंकडे गेला आणि त्या भगवान विष्णूची प्रार्थना करायला लागला, देवा आम्हाला एवढा निषिद्धपणा, मग आम्हाला तयारच कशाला केलं. म्हणले सगळ्या गोष्टींना जर आम्हाला हिनत्व असेल तर, आम्हाला समाजामध्ये जर मान्यताच नसेल
सगळेजण आम्हाला तिरस्कार करत असतील, द्वेष करत असतील, कारण सगळे लोक म्हणायचे अरे अरे हे महिना आला म्हणले आता काही लग्न जमत नाहीत, कोणाचं मुंजी बंधन जमत नाही, सगळे लोक धिक्कार दृष्टीने माझ्याकडे पाहतात म्हणले, मी काय करू, माझी सगळी अवस्था बिकट झाली. आणि लक्षात ठेवा की भगवंत कसा आहे, अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यते ही तिने वंद्य केले. भगवंताचा हा स्वभाव आहे की एखादा व्यक्ती निंदनीय जरी असला, तेजनीय जरी असला, पण देवानं जर त्याचा स्वीकार केला की सगळं त्रैलोक्य त्याच्या पुढे मान झुकवतच. मला सांगा, जटायू नावाचा पक्षी होता फक्त, आणि तोही पक्षी म्हणजे साधा नाही, गिद्ध योनीत, गिधाड योनीत जन्मलेला. आणि गिधाडाचं अन्न म्हणजे कुजलेला मांस खाणं, नुसता नाही मांस. एखादा कोणी जर प्राणी मेलेला असेल आणि त्याचा घाण वास सुटला तर ते मांस गिधाड लोकांना फार आवडते, त्या पक्ष्यांना. आणि अशा योनीत जन्मलेला जटायू पक्षी, पण रामानं स्वीकार केल्यामुळे आज लोक जटायूचं नाव काढलं तरी त्याला नमस्कार करतात की नाही. जटायूला तर नाथ महाराजांनी ऋषी म्हटलेले, ऋषी. आपल्याला कोणी कीर्तन करूनही ऋषी म्हणत नाही, पण नाथांची उभी आहे भावार्थ रामायणातली. सीता हरणी महापाप्यासी उपडोनी दाढी मिश्याशी शिक्षा लाविली रावणासी जटायू ऋषी धर्मात्मा. जटायू ऋषी आहे, धर्मात्मा आहे. मी कशासाठी हे उदाहरण सांगितलं की तो अशा योनीत जन्माला आला, पण भगवंतानं रामचंद्रानं कृपा केली तर त्याला नाथ महाराज ऋषी म्हणतात, धर्मात्मा म्हणतात. तसं या अधिक महिन्यामध्ये सगळ्या गोष्टीचा त्याज होता, याचा कोणी स्वीकार करत नव्हतं, पण भगवान त्या ठिकाणी विष्णूंनी या महिन्याचा स्वीकार केला आणि सांगितलं आजपासून तुझी अधिष्ठात्री दैवत म्हणून मी स्वतः उभा राहीन म्हणले. आणि एवढंच नाही तर प्रत्येक महिन्याला नाव वेगवेगळे आहेत. आता मार्गशीर्ष महिन्याची अधिष्ठात्री दैवत कृष्ण जरी असली तर त्याचं नाव मार्गशीर्ष आहे, पण तुला जगात माझ्या नावानं ओळखले जाईल म्हणले. आणि तेव्हापासून हा मलमास पुरुषोत्तम मास म्हणून त्या ठिकाणी जगात प्रसिद्ध झाला. या महिन्याचं नाव पडलं पुरुषोत्तम मास. पहिले होतं नाव मलमास, पण भगवान विष्णूने स्वतःचं नाव दिलं. आणि नाव देताना कोणतं नाव दिलं? पुरुषोत्तम हे नाव दिलेलं आहे. जो पुरुषांमध्ये उत्तम आहे, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र प्रभू आहेत, आणि त्यांनी या महिन्याचा स्वीकार केला, याला पुरुषोत्तम हे नाव त्या ठिकाणी दिलं. आणि तेव्हापासून या जगात या महिन्याला एवढी किंमत प्राप्त झाली की व्यवहार दृष्टीने एकही त्या ठिकाणी शुभ कार्य चालत नाही. लग्न, मुंज बंधन काही सगळं सांगितलं तुम्हाला, चालत नाही. पण भगवंतानं स्वीकार केल्यामुळे याला एवढं महत्व प्राप्त झालं की भगवंतानं सांगितलं या महिन्यात जर कोणी माझी भक्ती करील तर त्याला अधिक फळ प्राप्त होईल म्हणले. म्हणून या महिन्याला पुन्हा एक नाव पडलं अधिक मास. याचे दोन कारण आहेत. हा 12 महिन्यापेक्षा वेगळा असल्यामुळे याला अधिक मास म्हणतात. आणि या महिन्यात केलेली साधना लवकरात लवकर माझ्यापर्यंत घेऊन येईल, लवकर त्या ठिकाणी फळीभूत होईल. म्हणून भगवंताने या महिन्यातलं प्रत्येक गोष्टीचं फळ मी त्याला अधिक देईल. जर एरवी एकदा विष्णू सहस्रनाम म्हणल्यानंतर त्याला जे पुण्य भेटत असेल, या महिन्यात एकदाच म्हणलं तर दोनदा म्हणल्यासारखं आहे. एक प्रवचन ऐकलं की 2 प्रवचन ऐकल्यासारखं आहे. एक कीर्तन ऐकलं की 2 कीर्तन ऐकल्याचं पुण्य प्राप्त होते. एकदा व्हिडिओ वळली की 2 असू दे. म्हणजे सांगायचं भाग एक आहे की या महिन्यात कोणची गोष्ट अधिक भेटते, म्हणून चांगलंच काम अधिक केलं पाहिजे. लक्षात ठेवा, पापही केलं तर अधिक फळ प्राप्त होते. म्हणून पाप करायचंच नाही या महिन्यात. म्हणजे बाकीच्या महिन्यात करायचा असा भाव नाही त्याचा, केव्हाच नाही करायला पाहिजे. पण या महिन्यात पाप लवकर पिकते महाराज, म्हणून पाप करून कधी करायचं नाही. या महिन्यात थोडी बी चूक झाली तर त्याची शिक्षा जास्त भेटते. एरवी जर पाप केल्यावर एक आपल्याला छडी भेटणार असेल समजा, तर 2 छड्या भेटतात. हे महिन्यात अधिक महिना आहे, म्हणून होईल तेवढं कार्य त्या ठिकाणी सात्विक घडलं पाहिजे. म्हणून ही प्रवचनाची सेवा दर महिन्यात चालू आहेच, 15 दिवसाला चालू आहे. पण अधिक महिन्यामधली ही सेवा असल्यामुळं या प्रत्येकाला अधिक पुण्य प्राप्त झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही. आणि तुम्ही हे ज्ञानदानाचं कार्य हाती घेतलेलं असल्यामुळं हे कार्य किती महत्वाचं आहे. का ग्रंथाचं चिंतन झालं पाहिजे, का ग्रंथ आपल्या घरामध्ये त्याचा अर्थ सांगितला गेला पाहिजे, का गरज आहे आपल्याला त्या अर्थ जाणून घेण्याची, तर ह्याचं उत्तर ज्ञानोबारांनी ओवीत दिलेलं आहे. आता अधिक महिना असल्यामुळे त्याचं महात्म्य मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला.